प्रिय श्रोते हो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार. गुरुनाथ तेंडुलकर यांचा ताजा लेख आज सादर करतोय. शीर्षक आहे तथास्तु. रिपोर्ट वाचणाऱ्या डॉक्टरांच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव पाहून समोर बसलेला 75 वर्षांचा सॅम धास्तावला होता. काय झालंय आपल्याला? 6 महिन्यांपूर्वीच तर आपलं फुल बॉडी चेकअप करून डॉक्टरांनी आपल्याला यू आर ऑल राईट असं सांगितलं होतं. पण गेल्या 15 दिवसात ही पोटदुखी अचानक उद्भवली. काय झालं असेल आपल्याला? डॉक्टर, प्लीज सांगा, मला नेमकं काय झालंय? सॅमने कळवळून विचारलं. तुमच्यासोबत कोणी घरचे आले आहेत का? डॉक्टरांनी प्रतिप्रश्न केला. नाही डॉक्टर, घरी मी एकटाच असतो. माझी पत्नी मार्था 4 वर्षांपूर्वी ब्रेन हॅमरेज होऊन गेली. मोठा मुलगा जॅक त्याच्या कुटुंबासह लंडनला असतो. धाकटी मुलगी लिंडा तिच्या नवऱ्या मुलांबरोबर कॅनडात राहते. इथे न्यूयॉर्कमध्ये मी एकटाच राहतो. घरातली थोडीफार कामं करायला सकाळ संध्याकाळ एक नोकर येतो, बस. ओ. डॉक्टरांनी एक सुस्कारा सोडला आणि म्हणाले, मिस्टर सॅम, तुम्हाला लिव्हरचा कॅन्सर झालाय आणि तो आजूबाजूला सुद्धा बराच पसरलाय. किडनी, पॅन्क्रिया यांना देखील लागण झालीय. ओ गॉड. मग आता? सॅम हडबडला. खरं सांगायचं तर ऑपरेशन किंवा किमो देऊनही फारसा उपयोग होईल असं वाटत नाहीये. उलट वेदना वाढतील. थोडंफार आयुष्य वाढेल इतकंच, पण ते भयानक असेल. डॉक्टर मऊ पण स्पष्ट शब्दात म्हणाले. नको डॉक्टर, मी मरणाला घाबरत नाही, पण मला अजून थोडं जगायचंय. किमान 8 महिने तरी. यंदाच्या ख्रिसमसला माझी 2 मुलं, सून, जावई, नातवंड मला भेटायला इथे न्यूयॉर्कला येणार आहे. गेल्या 3-4 वर्षात आमची प्रत्यक्ष भेट झालेलीच नाहीये. प्लीज, किमान ख्रिसमसपर्यंत तरी. आपण प्रयत्न करूया. मी औषधं लिहून देतो, ती नियमित घ्या. वेदना वाढल्या तर पेन किलरचं इंजेक्शन घ्या. ते तुम्ही डायबिटीसच्या इंजेक्शनसारखं स्वतःला टोचून घेऊ शकता. ठीक आहे, पण डॉक्टर, एक विनंती करतो, माझ्या या आजाराबाबत कुठेही बोलू नका. माझ्या मुलांना, नातेवाईकांना, मित्रांना कुणालाही हे कळता कामा नये. बोलता बोलता सॅमने हात जोडले. त्या दिवशी घरी आल्यापासून सॅम एकदम बदलला. प्रत्येक क्षणाला मृत्यू आपल्या जवळ सरकतोय या भावनेने मनभर पसरलेली भीती आणि त्याचबरोबर आपल्याला मृत्यूची आगाऊ सूचना मिळाल्यामुळे आवराआवर करायला वेळ मिळालाय याबद्दल दिलासा, अशा परस्पर विरोधी भावना त्याच्या मनात दाटून आल्या होत्या. मार्थाला तर वेळच मिळाला नव्हता. बाथरूममध्ये पडली, डोक्याला मार लागला. अखेरपर्यंत ती कोमातच होती. ना कोणाशी बोलली, ना काही सांगितलं. आपल्या बाबतीत मात्र असं झालेलं नाहीये. मृत्यूने चांगली आगाऊ सूचना दिलीये. चांगले 8 महिने आपल्या हातात आहेत आणि सॅम तयारीला लागला. मार्था ब्रेन डेड झाल्यानंतर आपण तिचे अवयव दान केले होते. आपल्या बाबतीत हे शक्य नसलं तरी निदान देहदान तरी. जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन सॅमने देहदानाचा फॉर्म भरला. वकिलाला गाठून मृत्यूपत्र तयार केलं. उरलेल्या दिवसात काय काय करायचं आणि काय करायचं नाही याची यादी केली. सॅम एक दिवस जगत होता. औषधं, पथ्यपाणी नीट सांभाळत होता.
मित्रांना नियमित फोन करत होता. मनात धास्ती असूनही आनंदाने जगण्याचा प्रयत्न करत होता. ठरल्याप्रमाणे सॅमचा मुलगा, सून, मुलगी, जावई आणि सर्व नातवंड ख्रिसमसच्या सणासाठी सॅमच्या घरी आले. सॅमने सगळ्यांसोबत सण साजरा केला. नातवंडांशी खेळला, सुनेचं, जावयाचं कौतुक केलं, सगळ्यांना भेटवस्तू दिल्या. 31 डिसेंबरच्या मध्यरात्री छान पार्टी ठेवली होती. त्या पार्टीत तो मनसोक्त वावरला, उंची वाईन प्यायला, चांगलं चवदार जेवला, सगळ्यांना हॅपी न्यू इयरच्या शुभेच्छा देऊन झोपला आणि सकाळी उठलाच नाही. झोपेतच तो गेला. सॅमच्या अंतिम इच्छेनुसार त्याचं कलेवर मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्पिटलला दान करण्यात आलं. नियमानुसार त्याच्या आजारपणाची फाईल देखील हॉस्पिटलच्या ताब्यात देण्यात आली. लिव्हरच्या कॅन्सरची केस कशी असते हे विद्यार्थ्यांना दाखवण्यासाठी सॅमचं कलेवर जेव्हा उघडलं त्यावेळी सगळ्या प्रोफेसर, डॉक्टरांना धक्काच बसला. सॅमचं लिव्हर एकदम ठणठणीत होतं, त्यात कॅन्सरचा लवलेशही नव्हता. चौकशी सुरू झाली आणि त्यात समजलं की केवळ नावातल्या साधर्म्यामुळे दुसऱ्याच कुणा सॅमचे रिपोर्ट या सॅमच्या नावावर प्रिंट झाले होते. सर्वजण हळहळले. त्यानंतर पुढे मृत्यूची आणखीही चौकशी झाली. सॅमच्या डायऱ्या तपासल्या गेल्या. त्यावेळी त्यांना आढळलं की दररोज रात्री झोपण्यापूर्वी सॅम आपल्या डायरीत उरलेल्या दिवसातला एक एक दिवस वजा करून आकडा लिहित होता. सॅमने स्वतःच्या आयुष्याचं स्वतःच काउंटडाऊन सुरू केलं होतं. 31 डिसेंबरच्या मध्यरात्री झोपण्यापूर्वी त्याने डायरीत शून्याचा आकडा लिहिला आणि त्याच रात्री तो मेला. कोणताही मोठा रोग नसून देखील सॅम मेला. त्याच्या मृत्यूचं एकमेव कारण म्हणजे त्याला स्वतःला मरायचं होतं. आपण नेमके किती दिवस जगणार आहोत आणि कधी मरणार आहोत हे त्याने स्वतःचं ठरवलं होतं. तो दररोज, दर क्षणाला आपल्या मृत्यूचं चिंतन करत जगत होता आणि म्हणूनच तो त्याने ठरवलेल्या दिवसापर्यंत जगला आणि ठरवलेल्या दिवशीच मेला. याला आकर्षणाचा सिद्धांत म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन असंही म्हणतात. या सिद्धांताचा एक नियम असा आहे, आपल्याला जे हवं आहे ते मनालाच सांगून सतत त्याचा विचार करत राहिलं, त्यानुसार वागत राहिलं तर ती गोष्ट नक्कीच साध्य होते. संस्कृतमध्ये एक वचन आहे, यद भावो तद भवती. अर्थ असा की जसा आपला भाव असतो तसंच घडतं. इथे भाव या शब्दाचा नेमका अर्थ ध्यानात घ्यायला हवा. भाव म्हणजे केवळ इच्छा नव्हे, तर ती इच्छा नक्की प्रत्यक्षात येणारच आहे, नव्हे आलीच आहे अशी कल्पना करणं. त्यावर दृढ विश्वास ठेवून कार्य करणं म्हणजे भाव. हा दृढ भाव चित्तात सदैव जागृत ठेवून कार्य केलं की सगळेच संकल्प सिद्धीस जातात आणि म्हणूनच चित्तात सदैव शुभ संकल्पच धारण करावेत. नेहमी चांगलं वागावं, चांगलं बोलावं, चांगलेच विचार मनात आणावेत, इतरांबद्दल आणि स्वतःबद्दल देखील. कारण आपण जे विचार मनात आणतो, जे बोलतो, जे वागतो त्याला आपल्या आजूबाजूचं विश्व म्हणजेच वास्तू नेहमी तथास्तु म्हणत असते. रविवारच्या अंकात संवाद हा गुरुनाथ तेंडुलकर यांचा कॉलम सुरू आहे. या सदरामध्ये काल त्यांनी लिहिलेला हा लेख तथास्तु आत्ताच आपण ऐकलात. सादर केला होता मी म्हणजे विकास बलवंत शुक्ल यांनी. आणि आपल्याला हा भारावून टाकणारा लेख, एक वेगळा संदेश देणारा, एक जीवनाची दिशा दाखवणारा लेख लिहिला होता गुरुनाथ तेंडुलकर यांनी. आपल्याला हा लेख विकासवाणी या माझ्या यूट्यूब चॅनलवरून ऐकायला मिळाला. आपल्याला हा लेख आणि त्याचं अभिवाचन कसं वाटलं हे जाणून घ्यायला मला आवडेल. कृपा करून आपले अभिप्राय व्हिडिओखाली कमेंट बॉक्समध्ये लिहा किंवा मला व्हॉट्सअप करून आपण कळवू शकता.
जर आपल्याला विकासवाणीवरील अन्य अभिवाचनं आवडली असतील तर कृपा करून विकासवाणीला सबस्क्राईब करा आणि अशीच अन्य अभिवाचनं ऐकण्यासाठी बेल आयकनला सुद्धा प्रेस करा. धन्यवाद.